श्री गणेशाय नमः। नारद उवाच प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम् भक्तावासं स्मरेन्नित्यम् आयुः कामार्थसिद्धये। प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकम् तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्त्रं चतुर्थकम् लम्बोदरं पञ्चमं च षष्ठं विकटमेव च सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टमं गणेशाय भालचन्द्रं च दशमं विनायकम् प्रणम्य एकादशं गणपतिं द्वादशं तु गजाननम् द्वादशैतानि नामानि त्रिसन्ध्यं यः पठेन्नरः न च विघ्नभयं तस्य सर्वसिद्धिकरं प्रभो। विद्यार्थी लभते विद्यां धनार्थी लभते धनम् पुत्रार्थी लभते पुत्रान् मोक्षार्थी लभते गतिम्। जपेत् गणपतिस्तोत्रं षड्भिर्मासैः फलं लभेत् संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशयः। अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वा यः समर्पयेत् तस्य विद्या भवेत् सर्वा गणेशस्य प्रसादतः। इति श्री नारद पुराणे संकष्टनाशनं नाम गणेश स्तोत्रं संपूर्णम्। नमस्कार, मी रजनी साबदे. आपण नक्षत्राविषयी माहिती घेत आहोत. मागच्या वेळेस आपण हस्त नक्षत्रापर्यंत आलो होतो आणि आज आपण चित्रा नक्षत्राविषयी माहिती आपण घेणार आहोत. तर चित्रा हे अतिशय आगळं वेगळं आणि सुरेख नक्षत्र आहे. चित्रा म्हणजे चित्रासारखंच असणारं ते रेखीव, कर्तृत्वाला सौंदर्याची झळाळी देणारं असं ते चित्रा नक्षत्र. नक्षत्र मालिकेतील चित्रा हे 14वे नक्षत्र आहे. आकाशाच्या शेतामध्ये कुणी पेरिले मोती, परी कैसे येते पीक चांदण्याचे, सवाल उठे मनी. या प्रश्नाचे उत्तर इजिप्शियन एका लोककथेत आहे. त्यांची इसिस ही देवता होती. ही टायफून नावाच्या दैत्यावर स्वार होऊन जात होती. तिच्या हातात मक्याचे कणीस होते. टायफूनच्या झंझावाती वेगाने तिच्या हातातील कणीस पडले. इसिसला आकाशात विगो किंवा कन्या म्हणून स्थान मिळाले. तर तिच्या हातातून खाली पडलेल्या मक्याच्या कणसाचे दाणे विखरून आकाशगंगा तयार झाली. या आकाशगंगेतून लक्षावधी तारकांचे दाणे विखरून आकाशगंगा तयार झाली. या आकाशगंगेतून लक्षावधी तारका अमाप पीक निघाल्यासारख्या फुलून आल्या गेल्या सगळ्या. तर स्पायका म्हणजे कणीस. चित्रा चांदणीचे हे पाश्चात्य नाव. चित्रा नक्षत्र शोधायला गेले आकाशामध्ये तर तसं ते फार सोपेपणे आपण शोधले जातं. उत्तरेकडच्या सप्तर्षीच्या पतंगाच्या शेपटीच्या 3 चांदण्यांवरून रेषा तशीच दक्षिणेकडे वाढवली की हस्ताच्या अलीकडे ताऱ्याला स्पर्श करीत ती चित्रा चैत्र महिन्यात चंद्र ज्या नक्षत्रात असतो म्हणजे त्या तिथे ती चित्रा असते. चित्रा नक्षत्राचे आकाशातील स्थान खगोलशास्त्रीय दृष्ट्या अतिशय महत्वाचे. आता आपण ही बघताय ती चित्रा नक्षत्रातली आकाशातली तारका आहे. शरद संपात बिंदू
सध्या चित्रा नक्षत्रावर जवळ आहे. सूर्याच्या भासमान भ्रमण मार्गाला आपण आयनिक वृत्त असे म्हणतो. आपण उभे असताना आकाशात आपल्या डोक्यावर बिंदू म्हणजे तो रव बिंदू असं म्हटलं जातं त्याला. आकाशात पूर्व पश्चिम अशी रेषा कल्पिल्यास खगोलशास्त्राचे उत्तर दक्षिण असे दोन समान भाग होतील. ती रेषा म्हणजे खगोलीय विषुववृत्त. आपण बघतो पृथ्वीचा गोल आणि त्याच्यामध्ये अशी एक रेषा असली तर त्यामुळे तिचे उत्तर आणि दक्षिण असे दोन समभाग होतील. त्याला खगोलीय विषुववृत्त असे म्हटले जाते. सूर्य जर नियमितपणे बरोबर पूर्वेकडून पश्चिमेकडे गेला असता खगोलीय विषुववृत्त व आयनिक वृत्त एकच झाले असते. प्रत्यक्षात सूर्याची उगवायची जागा दररोज वेगळी वेगळी असल्याने ही दोन्ही वृत्ते वेगवेगळी आहेत. आयनिक वृत्त खगोलीय विषुववृत्ताला फक्त दोन जागी छेदून जाते. ती जागा म्हणजे संपात बिंदू. ह्या बिंदूजवळ सूर्य शरद ऋतू आणि वसंत ऋतूत येतो. चित्रा नक्षत्राजवळ शरद संपात सध्या आहे. ह्याचा अर्थ असा की त्या दिवशी सूर्य खगोलीय विषुववृत्तावर असतो. म्हणजे या दिवशी म्हणजे 23 सप्टेंबर दिवस आणि रात्र 12-12 तासाची असते. वर उल्लेख केलेल्या कथेत इजिप्तमध्ये सप्टेंबरमध्ये होणारी वादळे, मक्याचे पीक आणि सूर्याचे चित्रा नक्षत्राचे येणे, सूर्याचे चित्रा नक्षत्राचे येणे आणि मक्याचे पीक ह्याचा संबंध त्यांनी जोडलेला आहे. म्हणजे टायफून जे आहे त्याला टायफूनला वादळ म्हणतात. तर वादळावर ही ती त्यांची देवता येत असते. चित्रा नक्षत्राला अरबी लोक कुत्र्याचे घर असं म्हणतात. तर चीनी लोकांनी त्याला शृंगी म्हणजे श्रिंग असणारी असे नाव दिलेले आहे. चित्राचा समावेश कन्या राशीत होतो. चित्राशिवाय हस्त आणि अंशतः उत्तरा फाल्गुनाचाही समावेश कन्या राशीत असला तरी या राशीतली प्रमुख तारका चित्राच. पण ही कन्या कुठली? ही चित्रच आहे मेन, पण ही कन्या कुठली आहे, कोण आहे ही? तर त्याची एक लोककथा आहे. तर एका लोककथेनुसार एका राजाने आनंदा प्रित्यर्थ शेतकऱ्यांना मद्य पाजले. पण मद्याच्या धुंदीत या शेतकऱ्यांनी राजाला ठार मारून टाकले. त्या राजाची दुःखी कन्या आकाशात निघून गेली आणि तीच ही कन्यारास. वैदिक वाङ्मयात नक्षत्र प्रजापतीची जी कल्पना आहे त्यात चित्रा ही प्रजापतीच्या शीर्षस्थानी मानली जाते. असुरांनी केलेल्या यज्ञात इंद्राने ठेवलेली एक सोन्याची वीट मध्येच यज्ञातनं काढून आकाशात भिरकावली. ही सोन्याची वीट म्हणजेच ही चित्रा नक्षत्र. ही अशी या कथेची कल्पना आहे. चित्रा नक्षत्राचा आकार मोत्यासारखा असून त्यात एकच ठळक व मोठा तारा आहे. आता आपण आकृती बघितलीच. तो अत्यंत तेजस्वी आणि पहिल्या प्रतीचा तारा आहे. त्याचा हिरवा आणि अतिशय तेजस्वी रंग आहे. हिरवाच आहे पण तो अतिशय तेजस्वी आहे. चैत्र महिन्यात हे नक्षत्र रात्रभर आपल्याला दिसू शकते आणि हे नक्षत्र अतिशय ठळक आणि मोठे असल्याने आकाशात सहज ओळखू पण येते. या नक्षत्राच्या डोक्यावर हस्ताचा पंजा आणि उत्तरेकडे तिच्या सारखीच ठळक अशी सोनेरी स्वाती आहे. म्हणजे स्वाती नक्षत्र आहे. चित्रा नक्षत्राला इंग्रजीत व्हिर्जिनियस स्पायका हा त्यातला मुख्य तारा आहे. हा स्पायका आपण त्याच्याबद्दल पुढे खूप ऐकू, पण हा अतिशय खूप महत्वाचा संबंध नक्षत्र याच्यातला स्पायका तारा हा खूप महत्वाचा आहे आणि खूप चांगलं फळ देणारा आहे. तर ह्या नक्षत्राचे 2 चरण, चित्रा नक्षत्रातले 2 चरण कन्या राशीत व शेवटचे 2 चरण हे तुळ राशीत येत असल्याने हे नक्षत्र द्विपाद नक्षत्र आहेत. आपण बघितली होती की नक्षत्राचे 4 चतुष्पाद असतात, त्रिपाद असतात आणि द्विपाद असतात. चित्रा नक्षत्राचा स्वामी आहे मंगळ.
मध्यनाडी व्याघ्र योनी, गण राक्षस, आराध्य वृक्ष बेल, दान पीत वस्त्र, देवता त्वष्टा. त्वष्टा म्हणजे हे देवांचे कारागीर आहे. मुख्य तिर्य हे मुख त्यांचं तिर्यंग, दृष्टी चिवीट, तत्व वायू, संज्ञा मृदू. चित्रा नक्षत्रातल्या चारीही चरणांची चरणाक्षरे अनुक्रमे पे पो रा आणि री अशी आहेत. पण नवमांश सिंह, कन्या, तूळ आणि वृश्चिक आहे. त्यामुळे हे नक्षत्र स्वामी मंगळ बरोबर शुक्र रवी बुधाचाही या नक्षत्रावर चांगला प्रभाव आहे. म्हणून नक्षत्राची धडाडी, हट्टीपणा हे सगळे मंगळाचे गुण आपल्याला माहिती आहेत. मंगळाची धडाडी, हट्टीपणा, कर्तृत्व, बुधाची बुद्धिमत्ता, शुक्राची सौंदर्य वृत्ती, तर त्वष्टेची उत्तम कामगिरी. हे अतिशय कलाकुसर करणारी त्वष्टा देवता आहे जी. असा यांचा हा अपूर्व संगम आपल्याला या नक्षत्रामध्ये बघायला मिळतो. चित्रा नक्षत्रातली नाडी मध्य आहे. मध्य नाडीच्या व्यक्ती पित्त आणि पित्ताने त्यांचा त्रास होतो, त्यांना पित्त दोष त्यांच्यामध्ये असतो. त्यामुळे या नाडीच्या व्यक्तींनी पित्तकारक पदार्थांचे सेवन जास्त करू नये, सेवन टाळावे त्यांनी. एक नाडी असता संतती संबंधात मात्र बाधा येऊ शकते. सांसारिक कर्मात बाधा येऊ शकते. आता थोडं प्रॉब्लेम आले संततीचे की नाही म्हणले तरी थोडंसं प्रॉब्लेम येऊ शकतातच संसाराच्या ह्याच्यामध्ये. मध्य नाडीची च्या व्यक्तीशी आद्य आणि अंत्य नाडीशी विवाह होऊ शकतो. मध्य नाडीच्या व्यक्तीशी आद्य आणि अंत्य नाडीशी यांचा विवाह होऊ शकतो. नाडीचा विचार करताना वधूवरांबरोबर दोन मित्र, भागीदार, नोकर, मालक, घरातील नातेवाईक यांचाही विचार आपल्याला करता येतो. म्हणजे त्यांच्याशी आपल्याला कसं जोडू शकतोय बाबा ह्याच्यावर आपण निश्चित विचार करू शकतो. म्हणजे म्हणून म्हटलं की प्रत्येक वेळेस नक्षत्राचा उपयोग कसा करायचा आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये. तर ह्या प्रत्येक वेळेस म्हणजे लग्न जमवतानाच ह्या गोष्टी बघायला पाहिजेत असं नाहीये की आपल्या भोवतालच्या माणसांचाही कुठलं नक्षत्र, त्यांचा गण काय आहे, देवता काय आहे, ही आणखी काही जे पित्त प्रकृती असते तर चिडचिड होते. मग त्यांच्याशी बोलताना आपण जरा शांत बोललो, नाही बा त्याचं पित्त खवळलेलं दिसतंय बरं का, जरा आपण आपलं जरा शांत राहावं. असा आपण रोजच्या जीवनामध्ये नक्षत्रांचा उपयोग करून घेऊ शकतो. चित्रा नक्षत्राची योनी व्याघ्र आहे. व्याघ्र योनीचे जातक स्वतंत्र वृत्तीचे असून चतुर, अतिशय चतुर असतात. प्रवास, भटकणे अतिशय प्रिय. स्वतःची स्तुती करणारा स्वतःच तो असतो, म्हणजे त्याला स्वतःची स्तुती करायला भयंकर आवडतं. स्तुतीप्रिय, दशहत निर्माण करणारा एक मंगळ त्याचा जो स्वामी आहे त्याच्यामुळे त्या मंगळाचे सगळे गुण त्याच्यामध्ये आहेत. बलवान आणि चांगल्या गोष्टी आत्मसात करणारा चित्र आहे ना, सुरेख चित्र जे आपण काढतो त्याच्यामध्ये सुरेखताच असते सगळी. कलाकुशल असतं, कलाकुशलता असते, अतिशय रेखीवपणा असतो. म्हणजे हे काय असतं ते अतिशय त्याला म्हणजे चित्र म्हणजे काय आपण चांगलं म्हणतो ना, चांगल्या चांगल्या अशा प्रमाणे चांगल्या चांगल्या गोष्टी आत्मसात कशा करायच्या हे त्याला अतिशय मनापासून आवडतं. तर व्याघ्र योनीचे सर्प, योनी व्याघ्र म्हणल्यावर बघा त्याचं सर्प, उंदीर, मुंगूस ह्या योनी त्यांना सम आहेत. पण अश्व, गज, मेष, श्वान, मार्जार, महिष, मृग, वानर व सिंह या योनी त्यांच्या शत्रू आहेत. गो योनी हे आदि शत्रू आहे. व्याघ्र म्हणजे गाय, ह्याच्या समोर जर वाघासमोर जर गाय ठेवली तर काय तिची अवस्था होईल. हा आदि शत्रू आहे, मुख्य शत्रू आहे. चित्रा नक्षत्राचा गण बघूया आता. चित्रा नक्षत्राचा गण आहे राक्षस. राक्षस गणाच्या व्यक्ती स्वभावाने काहीशा रागीट, दुस्साहसी, धूर्त, चलाक, अभिमानी, अहंकारी, दुसऱ्यांना लागेल असे कठोर बोलणारी मंगळाचे सगळे गुण आहेत.
स्वहितासाठी दुसऱ्यांना कष्ट आणि हानी देणारी. हे कष्ट करूनच घेतील दुसऱ्यांकडनं त्यांना जे पाहिजे आहे, एखादी गोष्ट त्यांना पाहिजे, तर ते त्या दुसऱ्या माणसाकडनं ते करवूनच घेणार. मला हे पाहिजे म्हणजे पाहिजे, असा त्यांचा तो स्वभाव असतो. तसेच कठोरपणे बोलणारी, स्वहितासाठी हे सांगितलंच आपण, दुसऱ्यांना कष्ट आणि हानी देणारे ते राहायचे. दृढनिश्चयी, तर ह्या आपल्यामध्ये काहीतरी निश्चय व्यवस्थित असल्याशिवाय आपण समोरच्या माणसाला सुद्धा एवढं हट्टाने सांगू शकत नाही ना. नाहीतर एखादा स्वभाव साधारणपणे असेल तर, नाही बाबा चल, तुझ्या मनात नाहीये ना, नको राहू, आपण बघू नंतर, असा साधारण गुळमुळी स्वभाव असू शकते. पण हे नाही, हे दृढनिश्चय म्हणजे सगळ्याच बाबतीत दृढनिश्चयी असतात. एक त्याने आपल्याला उदाहरण दिलं की कशा कशाच्या बाबतीत ते दृढनिश्चयी असतात. त्या सगळ्या बाबतीत ते दृढनिश्चयी असतात, त्याच्यापेक्षा हट्टी असतात. काही बाबतीत त्याला आपण हट्टी म्हणू शकतो. अधिकार गाजवणारा, मंगळाचे गुण, भांडखोर वृत्तीचा, मंगळाचे गुण. आणि राक्षस आहे ना, गण राक्षस आहे. वधूवर मिळला तर राक्षस गणाच्या व्यक्तीचे, राक्षस व देवगणाच्या व्यक्तीचे जमू शकते. म्हणजे देवगणाची व्यक्ती, चला बाबा असू दे, चल तू म्हणतोय ना तसं करू. आणि राक्षस म्हणजे राक्षस साधारण बरोबरीच्या तुलनेने ते वागू शकतात. त्यांच्यात कलह, विरोधी विचार, वैचारिक मतभिन्नता होऊन आयुष्यात त्रासदायक त्यांना अनुभव मात्र अतिशय येऊ शकतो. कारण ते ऐकत नाहीत कोणाचं. दृढनिश्चय हा शब्द खूप चांगला म्हणला जातोय आपण, पण ऍक्च्युअली हट्टी असतात, स्वतःच्या मनासारखं करून घेणारे असतात. त्यामुळे लोकांना साहजिकच त्रास होतो. त्यामुळे लोक त्यांच्याविषयी वाईट बोलणारच, आणि त्यांना त्याचा अनुभवही त्रासदायक होणार. तर चित्रा नक्षत्राचे दान, चित्रा नक्षत्राचे दान पीत वस्त्र आहे, म्हणजे पिवळ्या रंगाचे वस्त्र आहे. त्यासाठी त्यांनी कपड्यांची खरंच आवश्यकता आहे, त्यांना म्हणजे ज्यांना खरंच कपड्यांची आवश्यकता आहे, जे गरीब किंवा आज त्यांना हे पाहिजे बाबा असं म्हणलं, तर त्यासाठी ह्या लोकांनी पीत वस्त्राचेच दान करावे. आपल्याला एखाद्याला एखादं शर्ट द्यायचं आहे बाबा, तर आपण पीत म्हणजे पिवळ्या रंगाचं शर्ट द्यावा, किंवा पिवळ्या रंगाची साधी म्हणलं तरी पिशवी द्यावी पिवळ्या रंगाची. लेडीज असेल तर एखादी पर्स द्यावी. साडी दिली तर अति उत्तम. पिवळ्या रंगाची फुलं द्यावीत लेडीजना. म्हणजे कुठल्याही प्रकारे पिवळा रंग शक्यतोवर दान करावा. चित्रा नक्षत्राची देवता त्वष्टा, त्वष्टा हा विश्वरचनेतला कुशल कारागीर. चित्रा, मी तुम्हाला तेच म्हणले की अतिशय सुंदर रचना करणारा, चित्र काढणारा असा हा कला कुशल असणारा ही व्यक्ती असते. तर तो विश्वरचनेतला कुशल कारागीर आहे. त्यासाठी त्याने इंद्रासाठी ज्येष्ठ आयुध वज्र बनवून दिलेले आहे. देवांना सोमपान करण्यासाठी चमस नावाची पात्रे असतात, ती त्यांनी सुंदर बनवलेली आहेत. गर्भाशयातील गर्भ विकसित करणे हे सुद्धा हे नक्षत्राचं काम आहे. मनुष्य आणि पशूंना हा आकार देतो. म्हणजे आता गर्भाला सुद्धा तो आकार देणार ना, सुंदर आकार देणार. सूर्याचे आणि प्रजापतीचे रूप म्हणून पुराणातून मानला जातो. त्याने शंकराला रथ बनवून दिला, म्हणजे कोणी या त्वष्टाने. पांडवांसाठी इंद्रप्रस्थ राजधानी निर्माण केली. वेदातील ही देवता पुराण काळात विश्वकर्मा, अजून सुद्धा आपल्याकडे उत्तर हिंदुस्थानामध्ये विश्वकर्मा ही जमात आहे. आणि देवळांमध्ये वगैरे जे सुंदर सुंदर दरवाजे, त्यातल्या देवळातल्या नक्षीकाम केलेल्या काही गोष्टी आहेत, त्या ही विश्वकर्मा जमात अतिशय म्हणजे वाखाणण्यासाठी ते काम करतात. आणि ते निष्णात लोक आहेत, विश्वकर्मा म्हणून ते प्रसिद्ध आहेत. ऋग्वेद आपल्याकडे सुद्धा राजस्थानी म्हणून जे कारागीर आपण म्हणत असतो, त्या लोकांना देवळाचे आपल्याकडे सुद्धा काम करायला त्यांना बोलवतात. तर ते ही सगळे ते चित्रा नक्षत्राच्या ह्याच्यातली असतात. ही नक्षत्र संबंधित असतात चित्रा नक्षत्रातले. तर त्यासाठी ते विश्वकर्मा म्हणून ते प्रसिद्ध आहेच. देवता पुराण काळात, वेदातली ही देवता पुराण काळामध्ये विश्वकर्मा म्हणून प्रसिद्ध झाली. ऋग्वेदात त्यासाठी जप त्यांनी सांगितलंय, तर छोटा जप येतो. किंवा ह्या चित्र नक्षत्राची जी लोक आहेत त्यांनी हा जप केला ना तरी व्यवस्थित चालतो. कोण आहे हा जप? काय आहे? ओम
त्वष्टे नमः. ही देवता आहे ती त्वष्टा नावाची. ओम त्वष्टे नमः किंवा ओम विश्वकर्मणे नमः. ओम विश्वकर्मणे नमः या मंत्राचा जप करावा. म्हणजे रोज तुम्हाला एक माळ केली तरीही तुमच्यातली कला कुसर, मग ती कुठल्याही विषयात असू दे, बोलण्यात असू दे, वागण्यात असू दे, कुठली एखादी कला सादर करताना असू दे, एखादी कादंबरी कविता जरी तुम्ही लिहिलं, कादंबरी नाही लेख म्हणा, ह्याच्यातलं एखादं आर्टिकल म्हणा, आजकाल ह्याच्यावर मोबाईलवर ब्लॉग लिहितात सुंदर सुंदर, ते सुद्धा चित्र नक्षत्रातल्या त्या अंडर येऊ शकतात. म्हणजे अतिशय कलाकुसरीने कुठली गोष्ट सुबकपणे करणे, याला त्वष्टा देवताचं स्मरण केलं तर आपल्याला ते व्यवस्थित आपल्या मनासारखं होऊ शकतं. चित्रा नक्षत्राचा तर आराध्य दैवत बघूया, बेल. चित्रा नक्षत्राचा आराध्य दैवत बेल. तर बेल वृक्षाला श्री वृक्ष म्हटले आहे. श्री म्हणजे लक्ष्मी, श्री वृक्ष म्हटले आहे. श्रीपदम श्रीप्रियम वा फलम अस्य सह श्री वृक्षाः, असं वृक्षाचं, त्या श्री वृक्षाचं वर्णन केलं आहे. श्रीपदम श्रीप्रियम वा फलम अस्य सह श्री वृक्षाः, असं वृक्षात बेलाच्या वृक्षाचं वर्णन केलेलं आहे. आता हे बेलवृक्ष कोणाला वाहतो आपल्याला माहिती आहे, महादेवाला. आणि महादेवाची पत्नी म्हणजे पार्वती, म्हणजे श्री लक्ष्मीचाच अवतार ना. तर आता ह्याचा औषधी उपयोग बघूया. आणि ह्याच्या प्रत्येक ह्याच्यातच सांगते मी तुम्हाला. पण छोटं एखादं बेलाचं झाड कुंडीमध्ये गॅलरीमध्ये ठेवावं आणि त्याच्या इथे हा जो मंत्र आहे, हा ओम त्वष्टे नमः विश्वकर्मणे नमः, हा जप त्याच्या शेजारी बसून जरी केला तरी तुम्हाला त्याचा चांगला उपयोग होऊ शकेल. तर आता औषधी वनस्पती जर आपण म्हणलं तर कशासाठी उपयोग होतो? अतिसार म्हणजे जुलाब होणे याच्यासाठी तर हा अतिशय, म्हणजे ते बेलफळ असतं ते काढून, त्यातला गर काढून तो शिजवून साखरेच्या पाकात घालतात आणि बेलाचा मुरवळा, तो मोरावळा म्हणतात त्याला, तो केला जातो. आणि पोट बिघडलं तर तुम्ही थोडा जरी मोरावळा तो खाल्ला, किंवा त्याचे पावडर सुद्धा मिळते, तर ती खाल्ली तरी पोटाला खूप आराम मिळतो. अमावश सगळ्यामध्ये महत्वाची गोष्ट अमावसाठी, अतिसार तर आहेच आहे, पण अमावश यासाठी अर्धवट कोळे फळ उपयोगी पडते. तसेच जुने बेलफळ हृदयरोग, कफ, वायू यावर अतिशय उपयोगी असते. तर पक्के फळ मलस्तंभक, म्हणजेच अतिसार वगैरे झालं की ते घातलं तरी, स्तंभक म्हणजे आळणे, या गोष्टीसाठी उपयोगी आणले जाते. ह्याचं जेव्हा येतात ही फळं, तेव्हा तुम्ही त्यातला गर काढून, जो पिवळा पिकलेला जर असा गाभा असेल छान, तो असा काढायचा, मिक्सरमधनं काढायचा त्याला, आणि साखर गोड इतकं असतं की त्याला साखर घालायची गरज नाही. पण समजा तुम्ही घातली आणि त्याचं सरबत पिलं तुम्ही, तरी तुम्हाला अतिशय थंड वाटतं त्याचं सरबत. एकदा ह्या सीझनमध्ये तुम्ही लोकांनी त्याचा निश्चित उपयोग करून बघा. हृदयरोग, कफ, वायू यावर हे उपयोगी आहे. तर पक्के फळ मलस्तंभक बोललोच आपण. आता कमी खाल्ल्यास मृदुरेचक, मी त्यामध्ये थोडं खाल्लं की कमी खाल्ल्यास मृदुरेचक, रेचक म्हणजे जुदाब होणे, तर त्यावर थोडासा बऱ्यापैकी उपयोग आहे. अग्निमांद्यकारक, पोटाचे जो विकार आहे, म्हणजे अतिसार कधी होतो की अगदी मांद्य झाल्यावर, अपचन झालं तर खूप दिवस अपचन होतं, मग एकदम जुलाब व्हायला सुरुवात होतं. त्याला माद्यकारक जर असलं तर हे खाल्लं तरी जसं प्रमाण पाहिजे तसं तर व्यवस्थित पोटाचे होऊ शकतं. तर शुष्क बेलफळ म्हणजे कोरडी झालेली बेलफळ ही गुणकारी असतात, म्हणून त्याची पावडर सुद्धा आपण करू शकतो. त्याचे किंवा पानाचे, बेलाच्या पानाचे चूर्ण घेतल्यास ताप उतरतो. डोळे आल्यास पान वाटून पापण्यावर लेप द्यावी, म्हणजे उष्णता जी आहे ती उष्णता खूप कमी होते. म्हणजे हे जे बेलाचं पान आहे ह्याच्यामध्ये थोडंसं गवती चहा घालायचा, तुळस, नंतर लवंग, मिरे, सुंठ, हे सगळं घालून त्याचा तो कपभर, याचा एक अर्धा पाव कप काढा करायचा आणि तो घ्यायचा. म्हणजे तुम्हाला जे त्रास होतात ते ताप वगैरे जर येत असेल ना, तर तो निश्चितच कमी होतो. त्याच्यामध्ये बेलफळाचा पर्याय अगदी आवर्जून घालावा.
डोळे आल्यास पाने त्याच्यातली वाटून, बेलफळाची पाने वाटून पापण्यांवर लेप द्यावे, म्हणजे रांजणवाडी वगैरे होते ना ते सुद्धा कमी होईल. सुजेवर, कशा अंगावर कुठे सूज आली असेल तर त्या बेलफळाच्या पानांनी शेक दिलास त्याचा उपयोगी होतो. बेलाच्या पानाचा काढा बीपीवर आणि मधुमेहावर अतिशय उपयोगी आहे. आजकाल म्हणजे जे आहार तज्ञ ते सुद्धा सांगतात की तुम्हाला बीपी आहे ना, तुम्ही बेलफळाच्या पानाचा काढा घ्या. नंतर मधुमेहावर सुद्धा या पानांचा काढा आपल्याला निश्चितच उपयोगी पडतो. आता चित्रा नक्षत्राचे तिर्यंग मुख आहे, तर त्याच्यावर काय होऊ शकतो? प्रवास, या नक्षत्रात प्रवास करणे चांगले असते. वाहन खरेदी करणे चांगले असते, हे अतिशय शुभ मानले जाते. तसेच संज्ञा मृदू असल्याने वस्त्र घेणे म्हणजे मऊ मुलायम किंवा अतिशय छान सुबक वस्त्र घेणे, अलंकार घेणे, नंतर खेळ तसेच मनोरंजनासाठीही हे नक्षत्र अतिशय योग्य असते. चित्रा नक्षत्रातल्या व्यक्ती कशा असतात बघा. चित्रा नक्षत्राच्या व्यक्ती अत्यंत आकर्षक, चित्रातल्या व्यक्तीसारखी चित्रे म्हणजे देखणी, आकर्षक प्रसन्न व्यक्तिमत्वाच्या मजबूत बांधा, म्हणजे लुळपुळं नसतं ते असं रेखीव जरी असं म्हटलं तरी हाडकुळा नसतात, अतिशय देखणं व्यक्तिमत्व असतं. आकर्षक बांधा, सुंदर प्रमाणबद्ध बांधा, बांध्याच्या श्रम आणि कष्ट करण्याची त्यांची मनापासून तयारी असते. कारण मंगळ आहे त्यांचा स्वामी. मंगळ म्हणजे असा तयारीच्या ह्याच्यातलाच मनुष्य असतो, अतिशय ऊर्जा त्याच्यातलं खूप असते. तर हौशी हौशी आहे, चित्र आहे म्हणल्यावर, चित्रासारखा म्हणल्यावर हौशी, अभिरुची, चैन करणारा, कलावंत, कलंदर वृत्ती, धाडसी वृत्ती मंगळ, महत्वाकांक्षी तर असतातच. कारण धन आणि सुख ह्यातच ते रमणारे असतात. सतत प्रयोग करणे, आता सतत हा त्वष्टा आहे की कसा सतत ते कलाकुशलीचं काम करणार आहेत ना, त्याची देवता आहे ना ती, त्यामुळे सतत काम करणे हे त्यांचं आणि प्रयोग करणे नवीन नवीन हे त्यांना अतिशय आवडतं. खर्चिक म्हणजे छान छान जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला खर्च करायलाच पाहिजे, म्हणजे खर्चिक असतातच. स्त्रिया संभाषण चतुरही असतात. भिन्नलिंगी व्यक्तिमत्वाबद्दल अतिशय आकर्षण असतं, कारण व्यक्ती जरी पुरुष असो का स्त्री असो ती प्रमाणबद्ध असेल तर साहजिकच समोरच्या माणसाचं ते आकर्षण होऊ शकतं. त्यामुळे हे आकर्षक असतात आणि भिन्नलिंगी व्यक्तिमत्वाला तर त्याचं आकर्षण वाटणारच. हे नक्षत्र स्त्रियांना जास्त प्रमाणात धावते. रूप, सौंदर्य, बुद्धी, कला, कौशल्य ह्या सर्वच बाबतीत स्त्रियांना हे नक्षत्र अतिशय उत्तम असते. ह्या नक्षत्रातल्या व्यक्ती चिरकाल तरुणाईनी बहरलेल्या असतात. जेवढे कठोर तेवढेच कोमल, म्हणजे अगदी वयोवृद्ध जरी ह्या व्यक्ती असल्या तरी त्यांच्यापेक्षा तरुण असलेल्या व्यक्तींच्या बरोबरीने त्या दिसतात. म्हणजे आई आणि मुलगी चालली असेल तर त्या बहिणी बहिणी समजल्या जातात, किंवा वडील आणि मुलगा जर चालले असेल तरी वडील जास्त आकर्षक आणि खणखणीत वाटतात. मुलगा असं वाटतं मित्रांना बरोबर घेऊन आलात का, असं अनोळखी लोकांना वाटू शकतं. इतकं ते प्रमाणबद्ध या म्हणजे स्त्री पुरुषांचं शरीर असू शकतं. तर चित्रा नक्षत्र ह्याच्यातलं एक फार उत्तम हे उदाहरण आहे. चित्रा नक्षत्री द्वितीय चरणी, त्याच्यात आपण ताऱ्याबद्दल तर आपण नेहमी बोलतोच, आता पुढे बोलणारच आहे आपण. एक स्पायका नावाचा तारा आहे त्याच्यामध्ये. शुक्र मंगळ गुणधर्माचा हा तारा आहे. तारा नवमांश लग्न बिंदूवर किंवा दशम बिंदूवर उदित असता राजयोग कारक होतो. अमर्याद वैभव, सौख्य, प्रतिष्ठा आणि अधिकार योग देतो. संपत्ती, मान सन्मान हे इतकं मिळतं की ते ध्रुवपदासारखं आढळ असतं. त्याचं सांगायचं वैशिष्ट्य म्हणजे आहे असं की स्पायका ताऱ्यावर जर तुमच्या याच्यामध्ये असेल, दशम बिंदू किंवा लग्न बिंदूवर असेल तर ह्या गोष्टी तुम्हाला मिळतातच. साहित्य, काव्य, कला, नृत्य, नाट्य, उद्योग याचीही अढळ प्रतिष्ठा त्यांना मिळते. इतकी प्रतिष्ठा आणि पैसा, सन्मान, मान, कीर्ती इतकी मिळते की त्या ह्याच्यावरनं तुम्हाला कोणी त्या जे काय तुम्हाला जो बिंदू त्या बिंदूवर असता तो बिंदू तुमचा हलवू कोणी शकत नाही. म्हणून त्याला ध्रुव तारा सुद्धा असं म्हटलं जातं.
तर आता ह्याच्यामधलं त्यांची व्यवसाय कुठले कुठले बघूया. चित्रा नक्षत्री द्वितीय चरणी स्पायका तारा असतो. त्यामुळे काय काय होतं बघा, व्यवसाय कुठले असतात. व्यवसाय चित्रकला, नाट्यसृष्टी, छायाचित्रण, नंतर सराफी उद्योग, सराफीमध्ये कलाकुसर करायला लागते. गायकी कला, त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या त्या सरगम जी असते ते सरगमला तुम्ही कलाकुसर जेवढी द्याल तेवढी ती आणखी वाढत वाढत. आपण कितीतरी असे गायक बघतोय की ते खरं कलाकुसरच त्यांची ती गाण्यातनं आपल्याला ऐकायला मिळते. म्युझियम, अतिशय सुंदर सुंदर नमुने जे जुने जुने काय जे आहेत, हटके ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी जमवायच्या, आकर्षकपणे ठेवायच्या म्हणून म्युझियम. नंतर आज कितीतरी असे म्युझियम आहेत की ते खरंच म्हणजे त्याला कोणी हातच लावू शकणार नाही. ते त्या लोकांना अगदी सलाम आहे आपला की त्यांनी कुठून कुठून पैसे असो नसो त्या गोळा करून लोकांसाठी त्या शोभनीय म्हणून ठेवलेल्या आहेत. ही गोष्ट काही आपल्याला साधी नाही. तर काच सामान, तसंच काच शोभेचं काच सामान. रंगांविषयी व्यापार, की तुम्हाला साधा कुठल्या घराला रंग द्यायचा म्हटलं तरी तुम्हाला खूप वेळ लागतो करायला, पण या क्षणामध्ये तुम्हाला सांगतील की नाही नाही हे कलाकुसरीचं काय जे असं ते असं करा तसं करा तसं करा आणि ते अतिशय आकर्षक तुम्हाला ते देऊ शकतात. उंची वस्त्रोद्योग, आता वस्त्रोद्योग सुद्धा असू शकतो. म्हणजे आपण इचलकरंजीचे सुद्धा कापड घेतो किंवा आणखी कुठल्या याचं भिवंडीच्या साड्या घेतो, पण ह्याच्यात काय सांगितलं, उंची वस्त्रोद्योग, अतिशय उच्च प्रकारचे वस्त्र विणणे, म्हणजे ते सिल्क आहे, जॉर्जेट आहे, सिल्क आहे, ते नंतर नक्षीकाम करणे, हे सुद्धा त्याच्यात ते करून जो उद्योग केला जातो वस्त्रांचा तो वस्त्रोद्योग. टीव्ही, रेडिओ कलाकार यांना तर आपले कसब दाखवावंच लागतं. कलात्मक प्रचार विभाग, मी कलात्मक प्रचार विभाग, मी निरनिराळ्या कला सादर करण्याच्या ज्या पुष्कळ संस्था असतात बघा, त्याचा गव्हर्नमेंटचा एक विभाग असतो किंवा अनेक असतात. आता प्रायव्हेट सुद्धा आता विभाग निघाले. नंतर सर्जन, सर्जन त्याची तर कला तर म्हणजे माणसाला जिवंत ठेवण्याची कला आहे ती. अतिशय कलाकुसर करणे म्हणजे काय, ते सर्जनच जाणे. पेट्रोलियम पदार्थ, तसं तत्वज्ञानी पण असतात, विचार करणारे, नुसतेच आपले रेखीव काम करणारे असं नाही. तत्वज्ञान, ते तत्वज्ञान अजून ते मांडणे, सुबकपणे मांडणे. नंतर बुद्धिबळ, ते तर आपल्याला माहितीच आहे बुद्धिबळ म्हणजे काय प्रकार आहे तो. बुद्धिबळ तज्ञ, नुसतं बुद्धिबळ येतं असं नाही तर तज्ञ त्यातले. हे नक्षत्र अक्षस गणी असले तरी गुण शुभ गुणांनी भरलेले आहे. उग्र बुद्धीचे, धडपडे, कर्तृत्ववान, कुटुंब वत्सल, व्यवहार कुशल आणि अतिशय तडफदार असे हे नक्षत्र आश्रित नाही, आश्रित नसून स्वकर्तृत्वाने पुढे येणार. आश्रित कोणाला म्हणायचंय की एखाद्या, आता मला जर काही काम नसेल तर मी पावले सरांचा आधार घेणार आणि त्याप्रमाणे मग त्यांच्या आधाराने मी काम करणार. पण हे स्वतःचे स्वतः सगळं शोधणार, मला हे येत नाही का, मला ते येत नाही का, म्हणून तो शोधणार त्या गोष्टी, त्यात कुठून निर्माण होतात त्या बघणार, त्याच्या तळाशी जाणार आणि स्वतः कर्तृत्वाने स्वतःला दाखवणार. म्हणून हे आश्रित नाही, स्वकर्तृत्वावर असणारे. आणि तसेच स्वकर्तृत्वावर पुढे येणारे. तसेच चित्र नक्षत्राचे रोग बघूया आता कुठले. नेत्र रोग, कर्ण विकार, कानाचे विकार, युरिनरी इन्फेक्शन, गर्भाशयाचे विकार, त्वचा विकार, अतिकाम ज्यांची वृत्ती असते त्या वृत्तीने सुद्धा होणारे रोग आहेत. चित्रा नक्षत्र म्हणजे हौशी नवशी सगळेच असणार ना हे लोक, त्यामुळे त्या योगाने जे तुम्हाला रोग होऊ शकतात ते सुद्धा ते रोग त्यांना होऊ शकतात. नंतर चित्रा नक्षत्री किडनी, कंबर, मोठे आतडे, आंत्रपुच्छ हे शरीराचे भाग येतात या नक्षत्रात. म्हणजे शरीराच्या भागांना नक्षत्र दिलेली आहेत, तर या नक्षत्रावर हे भाग येतात. या नक्षत्रावरचे हस्ताक्षर मोठे, ठळक, उभे, रेखीव, एवढं सुंदर चित्र नक्षत्रातल्या व्यक्तीचं वर्णन केल्यावर हस्ताक्षर हे अतिशय वळणदार असणारच व सरळ.
नक्षत्रावर 6 आणि 9 या अंकाचं वर्चस्व असतंच. आता पुढे समजा मी बोलणारच आहे आणखी, पण हे नक्षत्राच्या स्पायका ताऱ्याचं जवळ हे ध्रुवपदावर मी तुम्हाला सांगितलेली एखादी व्यक्ती बसू शकते. तर उदाहरणादाखल मी तुम्हाला लता मंगेशकरांचं नाव सांगते. लता मंगेशकरांचा स्पायका तारा आहे आणि आपला चार्ली चॅपलिन, हे दोन मी प्रामुख्याने तुम्हाला नाव सांगते. ह्या दोघांची नावं आहेत की त्यांचं बघा ना, आज त्यांची जी कीर्ती आहे ती त्यांना कोणी म्हणजे पर्याय नाहीच. त्यांच्यासारखे खूप होऊन गेलेत लोक, होतील, पण त्यांच्यासारखे तेच. असं ह्या दोघांचाही मला माहिती असलेल्या व्यक्ती, स्पायका तारा असलेल्या व्यक्ती म्हणजे लता मंगेशकर आणि हे चार्ली चॅपलिन, या दोघांचेही स्पायका तारा आहेत. त्यांना पहिल्यांदा आर्थिक परिस्थिती, कष्ट खूप करावे लागतात, पण नंतर इतकं अमाप यश त्यांना मिळतं की त्यांची जागा कोणी घेऊ शकत नाही. आणि हे दोन उदाहरणं आपल्याला अतिशय ढळढळीत आहेत. त्यामुळे ते तुम्हाला पूर्ण चांगले लक्षात राहतील. त्यांना लाभदायक काय खडे जर म्हणलं तर त्यांना हिरा आणि पाचू, हिरा किंवा पाचू त्यांना लाभदायक ठरू शकतो. चित्रा नक्षत्राचे लोचन बघूया तर चिमीट. या नक्षत्रावर हरवलेली वस्तू जर हरवली तर ती वस्तू सापडत नाही. चित्रा नक्षत्र राक्षसगणी असले तरी मुहूर्ताच्या बाबतीत त्याला महत्वाचं स्थान आहे. ते आता कशासाठी वापरतात बघा, वाहन खरेदी, विवाह, मौज बंधन म्हणजे मुंज, शाळेत प्रवेश घेणे. आजकाल शाळेत प्रवेश घेणे सुद्धा हा एक मोठा कार्यक्रम आहे. तर त्यावेळेस प्रवेश घेणे आता बघता तुम्ही, शाळा जर नवीन सुरू झाली तरीही म्हणजे मुलांसाठी अशा गुलाबाच्या पायघड्यावर अंथरलेल्या असतात. सगळे शिक्षक त्यांना असे गुलाबाची फुलं वगैरे घेऊन उभी असतात. इतकं त्या मुलांचं स्वागत केलं जातं. शाळेत प्रवेशासाठी म्हणजे खरंच चित्रा नक्षत्राचं असू शकेल. इव्हन आजकाल लहान मुलांना दवाखान्यातनं जेव्हा घरी आणतात तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी सुद्धा अशी सगळी घरातली मंडळी तयारी सगळी केलेली आपल्याला आजकाल दिसू शकते. पण आजकाल एक मूल, त्यामुळे त्याचं कौतुक होणारच. औषधी झाडे लावणे, चित्रा नक्षत्र चांगलं म्हणजे काय, औषधी झाडे लावणे, विहिरी खणणे, बारसे करणे, तुम्हाला सांगितलेच आता बारसे करणे, गलबत पाण्यात लोटणे. म्हणजे हा गलबत लोटणे हा सुद्धा एक कोळी लोकांचा किंवा मासे जे लोक पकडतात त्या लोकांच्या दृष्टीने गलबत पाण्यात लोटणे हा खूप मोठा संस्कार आहे. तो ह्या नक्षत्रावर जर तुम्ही केला तर तुम्हाला भरपूर त्याच्यामध्ये यश मिळू शकतं. औषधी तयार करणे, नांगरणी करणे, घर बांधणे, वृक्षारोपण करणे, बी पेरणे, ह्यासाठी सुद्धा हा मुहूर्त अतिशय मानला जातो आणि त्याच्यावर हे कामं केली जातात. इतकं हे राक्षसगणी असलं तरी चित्रा नक्षत्र महत्वाचं आहे. आता चित्रा नक्षत्रातली आपण आता गोचरी बघूया. आपण दरवेळेसच म्हणतो की नक्षत्र गोचरी, त्याचा जर आपण व्यवस्थित जर अभ्यास केला तर अतिशय चांगलं आपल्याला त्याचे परिणाम बघायला मिळतात. आता याच्यासाठीचा श्लोक आपण प्रत्येक वेळेस म्हणतोच, जन्म संपत विपत क्षेम प्रत्यरो साधको वदा मैत्रम परम मैत्रमच जन्मचेती पुनः पुनः. ह्या कुठल्याही प्रकारचं नक्षत्रावर 3, 5 आणि 7 नक्षत्रापासून जन्म नक्षत्र चित्र आहे. मग त्याच्यापासून 3रं, 5वं आणि 7वं हे नक्षत्र शुभ कामासाठी वर्ज करावेत. म्हणजे 3रं नक्षत्र कुठलं आहे बघा, विशाखा, ज्येष्ठ आणि पूर्वाषाढा. नंतर 5वं नक्षत्र कुठलं आहे, पूर्वा, भाद्रपदा, रेवती आणि भरणी. आणि 7वे नक्षत्र आहे पुनर्वसू, आश्लेषा आणि पूर्वा, हे 7वे नक्षत्र. हे चित्रा नक्षत्रातील ही अशुभ नक्षत्र आहे. त्यावेळेस आपण कुठलेही चांगलं काम करायला घेऊ नये. म्हणून मी तुम्हाला सांगितलं की आपण असं आपल्या कपाटावर, टेबलाखाली असं चार्ट करून ठेवावा. आपल्या हे चित्रा नक्षत्र ज्यांचं आहे किंवा कुठलंही नक्षत्र, हे त्यांच्यापासून 3रं, 5वं, 7वं जे काही असेल नक्षत्र, तर ते लिहून ठेवावे. त्या दिवशी आपल्याला जर चांगलं काम करायचं असेल कुठलं महत्वाचं, तर ते त्या दिवशी शक्यतो टाळावं. म्हणजे आपल्याला त्याच्यातले अडथळे आपल्याला येत नाही. तर चित्रा नक्षत्राच्या प्रथम चरणावर जातकाचा जर जन्म झाला असेल, रविवारी, त्यावेळेस काय करा, रविवारी पिंपळाच्या झाडाखाली दहीभात ठेवावा. 2ऱ्या चरणावर जन्म झाला असता
श्रीराम आणि श्री विष्णू यांना अभिषेक करावा. तिसऱ्या चरणावर जन्म झाला असता देवी आणि सरस्वतीची आराधना करावी. आणि चतुर्थ चरणावर जर जन्म झाला असला तर कुलदेवतेला, ज्याची त्याची कुलदेवता असते त्याप्रमाणे आपण तिची पूजा अर्चा अभिषेक सगळं करावं. कुठलेही देव जरी आपण मानले चांगले आहेत सगळे देव, पण आपल्या कुलदेवतेचं स्मरण आपण निश्चितच केलं पाहिजे. तिला अभिषेक किंवा आपल्या घरातले जे काही कुलधर्म कुळाचार आहेत ते अवश्य पाळावे. वर्षातनं एकदा तरी आपण कुलदेवतेला निश्चित जाऊन यावं. पिवळ्या फुलांनी बेलाची पूजा बांधावी देवतेला, कुलदेवतेला. बेल हा मानवाला अत्यंत गुणकारी वृक्ष आहे. आपण आतापर्यंत मगाशी त्याचे गुण सगळे गायलेच आहे की कशासाठी हा उपयोगी पडतो. तसेच माणिक रत्नांऐवजी पर्यायी वनस्पती, माणिक रत्नांऐवजी पर्यायी वनस्पती म्हणून बेलाच्या झाडाचे मूळही जवळ ठेवावे. आता चित्रा नक्षत्राचे फलित काय ते आपण बघूया. सगळ्यात आपल्याला सांगितलं ओम विश्वकर्मणे नमः हा जप किंवा ओम त्वष्टे नमः हा जप रोज एक माळ तरी आपण निश्चित करावी. त्यातली त्यात आपण बेलाचं झाड जर आपण आपल्या शेतबीत असेल, मोठं जागा असेल तर लावलं तरी चांगलंच उत्तम आहे. नाहीतर आपल्या गॅलरीमध्ये छोट्या कुंड्यात लावून बेलाच्या झाडाजवळ याचा मंत्राचा जप करावा. चित्रा नक्षत्रावर आता हे पण मी दरवेळेसच तुम्हाला सांगते की हा श्रद्धा आणि अश्रद्धेचे ज्याच्या त्याच्या मनाचा प्रश्न आहे. तरी पण उपाय म्हणून मी तुम्हाला सांगते की चित्रा नक्षत्रावर जातक आजारी पडल्यास गव्हाच्या पिठाची कणिक कणिक त्याची वाघाची प्रतिकृती तयार करावी आणि या आकृतीच्या मुखामध्ये बेलफूल म्हणजे बेलाच्या झाडाला जी फुलं येतात किंवा कुठलेही पिवळ्या रंगाचं फूल शक्यतो त्याच्यात ठेवावं आणि तो जी आकृती आहे ती रोग्याच्या सर्वांगावर फिरवून दक्षिण दिशेला ठेवून जावे, म्हणजे रोगापासून मुक्ती होऊ शकते. हा श्रद्धा आणि अंधश्रद्धेचा विचार आहे. तो प्रत्येकाला मानवेल पटेल तसा त्यांनी करावा. आता चित्रा नक्षत्रातून नवग्रहांचे भ्रमण कसे होते ते बघूया. चित्रा नक्षत्रातील रवी लग्नबिंदू आणि दशमबिंदूवर असला तर चिरकालीन मान्यता, प्रतिष्ठा, सांपत्तिक उत्कर्ष, सरकारी दरबारी मानमान्यता मिळते. धूर्त आणि राजकारणी लोक असतात ही. रवी म्हणले की राजकारणी येतच. चंद्र जातकाचा बांधा अतिशय नीट, चंद्र म्हणजे सौंदर्याचा कारक आणि आपण चित्र नक्षत्राचं वर्णन तर केलंच आहे. जातकाचा बांधा अतिशय नीटच, आकर्षक, प्रमाणबद्ध, तसे ते कलावंत, कवी मन असणारे, साहित्य आणि वाङ्मयाशी संबंध, विनोदी, हुशार, लोकोपयोगी काम करणारा. चंद्र म्हणजे चार माणसांना धरणारा, समाज त्याच्याकडे. चंद्र म्हणजे काय तर समाज, तर लोकोपयोगी काम करणारा, काही छंदाची जोपासना करणारा, उत्तम गृहसौख्य असतं या वृत्तीला. उत्तम पापग्रहाशी संबंधित असता मात्र हा काय होतो, चिडखोर होतो थोडासा. चंद्र मनाचा कारक, लगेच त्याच्यावर परिणाम होतो. तर चिडखोर होतो, आतल्या गाठीचा होतो, अस्थिर आणि चंचल मनोवृत्तीचा असतो चंद्र बिघडला तर. मंगळ बघूया. चित्रा नक्षत्र तर स्वामीच मंगळ आहे. चित्रा नक्षत्रातल्या व्यक्ती अतिशय आकर्षक असतातच, त्यात मंगळ असता ह्या आकर्षित किंचित उग्रपणा येतो, पण तेजस्वी असतात. व्यक्ती जास्त ऍक्टिव्ह असतात, कारण ऊर्जा मंगळाची जास्त असते ना. ऍक्टिव्ह असतात, कामासक्त असतात, काहीशा रागीटही असू शकतात, पण व्यक्तिमत्व अतिशय धडाडीचे असते. भावा बहिणींचा भाग्योदय याच्यामध्ये होतो. मंगळ आहे ना, भावा बहिणीचं कारक आहे. गणितशास्त्र, भूगर्भशास्त्र, मंगळ म्हणजे जमिनीशी संबंध आणि गणिताशी संबंध. भूगर्भशास्त्रात पारंगत असतात. नोकरीत अधिकारी योग मिळतो. गणेश उपासना होते. गणपती हा मंगळाचा कारक आहे, त्याला मानतातच. आणि योगासनाचा नेटका अभ्यास केला जातो.
म्हणजे अतिशय योग्य प्रकारे योग्य वयात आणि पाहिजे तेवढ्याच या अभ्यास याचा योगाचा अभ्यास केला जातो. त्यामुळे आपण म्हणतो चित्रा नक्षत्राचा बांधा प्रमाणशीर असतो. का असतो? कारण त्या बऱ्याच लोकांना ह्याच्या गोष्टीची आवड असते, खेळाची आवड असते, योगासनाची आवड असते, त्यामुळे ते आकर्षक दिसतात. बुध बघूया आता. चित्रा नक्षत्रातला बुध विनोदी, हुशार, म्हणजे जे विनोद विनोद वगैरे करतात ते काही सोपी गोष्ट नसते. समोरच्या माणसाला हसवून ठेवणे, त्याच्यातल्या व्यंगावर सुद्धा ते विनोद करतात, स्वतःच्या व्यंगावरही विनोद करतात आणि समोरच्या माणसाला प्रसन्न ठेवतात. तर हुन्नरी, सगळ्या याच्यामध्ये तयार, विचारी, बुद्धीतून पैसा कमवणारा, उद्योगप्रिय, चुणचुणीत, अत्यंत धूर्त, काहीसा अपमतलबीपणा. बुध म्हणजे हे गुण सुद्धा असू शकतातच. बौद्धिक दृष्टीने अत्यंत हुशार, बौद्धिक क्षेत्रात उन्नती, बौद्धिक अधिकार योग त्यांच्या असतो. बुद्धिबळात प्रावीण्य, शिक्षण क्षेत्र, ऑडिटिंग, अकाउंटिंग, भाषाशास्त्र यात अतिशय प्रावीण्य ते मिळवू शकतात. बुध म्हणजे भाषेचा त्याच्यामध्ये उपयोग होणारच आहे. त्याच्यामुळे ते भाषाशास्त्र सुद्धा अतिशय उत्तम प्रकारे जाणतात. अनेक परदेशी भाषा असतात. म्हणजे हे आपले परदेशी जे मंत्री वगैरे, जे पंतप्रधान, राष्ट्रपती वगैरे जातात, तर त्यांच्याजवळ एक दुभाषा असतो, तो त्यांच्या भाषेतलं आपल्या भाषेत ट्रान्सलेट करतो आणि आपल्या भाषेतलं त्यांच्या भाषेत ट्रान्सलेट करतो. अशा चांगल्या चांगल्या पदाच्या नोकऱ्या त्यांना मिळू शकतात. गुरु बघूया. शरीरावर मांस म्हणजे भरलेला रुबाबदार असं व्यक्तिमत्व, धीर गंभीर, आदबशीर, म्हणजे बघितलं असं झाडा भटका मनुष्य वाटत नाही, अतिशय आदबशीर, त्याला बघून कसं आदब वाटते. आदबशीर व्यक्तिमत्व, बौद्धिक क्षमता चांगली, श्रीमंत व्यापारी, म्हणजे असे जे मोठे मोठे लोक असतात समाजातले, ते असं बघितलं एक वेगळेपणा त्यांच्या जाणवतो. म्हणजे त्यांच्यातला अधिकार, त्यांच्यातली संपत्ती, विचार, याचं सगळं एक त्यांचा ऑरा त्यांच्या भोवतीचा असं तयार होतो, ग्लो तयार होतो त्यांचा. हे म्हणून म्हणजे त्यांची अशी श्रीमंत व्यापारी, सराफ, सावकार, बऱ्याच वेळा चिकित्सक वृत्ती जास्त प्रमाणात आढळते. बुध हे गुरु म्हणलं की ह्या गोष्टी येतातच. बुध आणि गुरु शैक्षणिक क्षेत्रामध्ये उत्तम गती असणारे, साहित्यिक, न्यायशास्त्र, व्याकरणशास्त्र, गणित क्षेत्र, कायदेशास्त्र, उपासना, आध्यात्मिक वाटचाल, गुरु म्हणले की आध्यात्मिक वाटचाल येतेच. न्यायशास्त्र, मिनिस्ट्री, अधिकार असणे, म्हणजे त्याच्या जी मिनिस्ट्रीच्या याच्यामध्ये येणाऱ्या गोष्टी आहेत. परराष्ट्र सचिव पद, म्हणजे आपल्याकडचे जे राजदूत म्हणून जे कोणी जातात किंवा परराष्ट्र खातं असतं, त्याच्यामधले जे सचिव म्हणून जे असतात, ते गुरु, चित्रा नक्षत्र आणि गुरु त्यांच्यामध्ये प्रामुख्याने आढळतो. उपासना करणारे गुरु म्हणजे उपासना करणारे लोक आहेत. नंतर साहित्य, न्यायशास्त्र, मिनिस्ट्री, परराष्ट्र सचिव, नंतर समाजप्रिय आणि समाजाधिष्ठित सकारात्मक विचारधारणा असलेले लोक आपल्याला चित्रा नक्षत्री गुरु असलेले मिळतातच. आता शुक्र बघूया. शुक्राला हे नक्षत्र खूपच चांगले असते. रूप, सौंदर्य आणि कलासक्त मन, कला कौशल्यात पारंगत, एखाद्या कलेत प्रवीण, वैवाहिक पार्टनर सुस्वरूप देखणा, विवाहामुळे यांचा भाग्योदय होतो. प्रीती विवाह म्हणजे प्रेमविवाह या लोकांचा होतो. शुक्र नवमांशी असता ललित साहित्य, काव्य क्षेत्रात अतिशय छान प्रावीण्य मिळवलं जातं. भोगी असतात, विलासी असतात, छान छोकी त्यांना खूप आवडते. हा शुक्र केंद्र कोणात असता राजयोग कारक, आपल्या हा योग देतो. राजयोग कारक, केंद्र म्हणजे 4 चौकोन आणि कोण योग म्हणजे पंचम स्थान आणि भाग्यस्थान. ह्याच्यात जर हा शुक्र असेल तर या गोष्टी आता आपण सांगितलं तर राजयोग चांगला देतो. सामाजिक मान्यता मिळते. शुक्राशी संबंधित व्यवसाय त्यांचे असू शकतात. मग त्याच्यामध्ये काय काय येतं? कापड, सुगंधी द्रव्ये, आर्किटेक्टचा व्यवसाय येतो, हॉटेल व्यवसाय येतो. स्त्रीच्या कुंडलीत वर्गोत्तम असता पती श्रीमंत मिळू शकतो किंवा लग्नानंतर पतीची श्रीमंती वाढते. आणखी तर घरंदाज, तसे प्रतिष्ठित
आणि विवाहोत्तर उत्कर्ष होत जातो. शनी बघूया आता. शारीरिक स्वास्थ्य ठीक, बुद्धी ठीक, परंतु चिकाटी खूप चांगली. धनाच्या दृष्टीने उत्तम. धान्य, कापूस, कारखाने, कॉन्ट्रॅक्टर, लोभी आणि कंजूष वृत्ती मात्र त्यांची असते. धूर्त, भौतिकवादी आणि व्यवहारी, पत्नी वा संततीशी न जमवून घेणारा. सावध, विचारी, कष्टाची तयारी असल्याने रंगाचा राव होण्याची त्याची क्षमता चांगली असते. वयाने 30 नंतर भाग्य शनीचं वयच आहे 30-32, तर भाग्योदय 30 नंतर होतो. न्यायशास्त्र, शनी म्हणजे न्याय देणारा, वकिली, सावकारी, पतपेढ्या, विमा कंपन्या, LIC मध्ये मोठे मोठे अधिकारी जे काही असतात किंवा खूप कोटी कोटीचे विमा काढणारे लोक असतात, ते ह्या जे विमा एजंट आहेत ना, बरोबर त्यांना हे लोक मिळतात. कोटी कोटीचे आपले व्यवहार, आपले विमा काढणारे जे लोक असतात. अमिताभ बच्चनचा मुलगा सुद्धा विमा एजंट आहे आणि त्याच्या करोडो नाही त्याच्यापेक्षाही अरबो रुपयांचा त्याचा हा त्याचा व्यवसाय आहे. आणि त्याच्याकडे येणारे म्हणजे लोक सगळे असे करोडोनीच सगळे विमा काढणारे, ते काय असे आपल्यासारखे साधे थोडीच असणार. तर ह्या गोष्टीत या शनी असणाऱ्या या लोकांच्या ह्याच्यामध्ये हे होऊ शकतं. शेअर बाजारात नशीब उजाडतं. शनी पीडित असता मात्र श्रीमंत स्त्रीशी संबंध येऊन नशीब फळफळते. शनी केंद्र वा कोणात असतात तो राजयोगकारक समजावा. म्हणजे ह्याच्यातल्या चित्राच्या नक्षत्रातला शनी तुझा चांगला आहे, तो काही असा त्रास देणारा कष्ट करणारा नाही. कष्ट आणि त्रास असं तरी तुमचं नशीब फळफळणारच आहे. राहू, चित्रा नक्षत्र राहूला मानवतं. ह्या व्यक्ती ऐटबाज, दुसऱ्यांवर छाप टाकणाऱ्या, डोळ्यात त्यांच्या दुसऱ्यांची मोहिनी घालण्याची जादू असते. काही काही व्यक्ती बघा, त्यांना जर काम करून घ्यायचं तर की त्या माणसाकडे बघितलं की आपल्याला हो हो तो काम वाक्य पुरं व्हायच्या आतच आपण तयार असतो. हो हो मी तुमचं काम करेल बरं का. इतकी त्या माणसाच्या बोलण्यामध्ये मोहिनी असते, समोरच्या माणसाला आकर्षित करतो. राहू म्हणजे आकर्षित करणे. घालण्याची जादू त्यांच्या डोळ्यात असते, छाप पडतो तो माणसांवर. शुक्र म्हणजे आहे ते नाही म्हणणं आणि नाही ते आहे म्हणणं, हे राहूचं काम आहे, ते बरोबर याच्यामध्ये जमतं. तर शुक्राच्या ह्या राशीमध्ये राहू बलवान फळे देतो. शुक्र आणि राहू हे मित्र आहेत. लांब लांबचा प्रवास घडवतो, परदेशी यात्रा तर निश्चितच घडत असतील. हा राहू मात्र बिघडला तर किडनी वा मूत्राशयाचे विकार देतो. ह्या नक्षत्रातल्या व्यक्ती आजारपणातून उठल्यावर अशक्तपणा त्यांना फार येतो आणि तो लवकर जात नाही. फोटोग्राफी, सिनेमासृष्टीत यश, जादूची कला, आपण निरनिराळे जादूवर आता सध्याच्या दिवसामध्ये जास्त जादूच्या कार्यक्रम फारसे होताना दिसत नाहीत, पण आपल्याला माहिती आहे की जादू ही कला आहे आणि लोक पूर्वी खूप त्याला गर्दी करायचे. जादू कला आणि जादूटोणा हा वेगवेगळा प्रकार आहे, पण हे दोन्ही याच्यामध्ये ही लोक अतिशय तरबेज असतात. केतू बघूया. चित्रा नक्षत्रातला केतू विवाह सौख्यात काही वेळा अडथळे आणतो. साहसीपणा केल्यास, त्या लोकांनी साहसीपणा जर केला तर त्रास होतो. ऐहिक सुखात बाधा येते. स्वभाव एककल्ली व एकांगी असतो. आधी केतूचा स्वभाव तसा एकांगी असतोच, एककल्ली पण असतोच. स्वभाव तापट असणारे फारसे लोकाभिमुख वर्तन घडताना दिसत नाही. लोकांच्या जवळ जाणं, लोकांची कामं करणं, करतही असतील ते, पण फार लोकांच्यात मिसळणं हे त्यांना आवडत नाही. आणि खूप चिकित्सक वृत्तीने ही लोक वावरतात, त्यामुळे लोक जर अशी लांब लांबच जातात ना. हर्षल बघूया. चित्रा नक्षत्रात तत्वज्ञानी असून भाषाशैली आणि भाषणशैली प्रभावी असते. नवीन तंत्रज्ञानाने प्रभावित कलासक्त वृत्ती असते हर्षलची सुद्धा. कलेत नवनवीन आविष्कार दाखवणे, हर्षला त्याला नवीन नाविन्याची सतत आवड असतेच आणि ह्या नक्षत्रामध्ये तर जास्तच असतो की नवनवीन आविष्कार दाखवतो. प्रेमविवाह देतो, त्यातही पुरोगामी विचारशैली, सध्याच्या लव्ह इन रिलेशनशिपचा पुरस्कर्ता हर्षल.
काही काही जे नवीन नवीन जे उद्योग असतात, हर्षल हा नवीन नवीन जे काही समाजामध्ये आयुष्यामध्ये जे काही नवीन प्रकार जे आहे तर हर्षल त्याचा पुरस्कार तर करतो. म्हणून चित्रा नक्षत्र आहे ना हे अतिशय खूप म्हणजे कलागुणांना आणि खूप याच्या कामवासनांना प्रोत्साहन देणार आहे. त्याच्यामुळे ते लव्ह इन रिलेशनशिपचा पुरस्कार टाकणं हे संबंध तर ठेवतातच. सिनेमा सृष्टीमध्ये आपण बघतो आणि ही लोक तर त्या गोष्टी म्हणजे अग्रगण्य असतातच. फोटोग्राफीची आवड, फोटोग्राफी सुद्धा बघा आज आहे ते नाही, नाही ते आहे हे दाखवणं म्हणजे फोटोग्राफी. परदेशी जाण्याची त्यांची आवड असते आणि त्यातनं यशही मिळतं. काहीही करण्यासाठी ते परदेशी जाऊ शकतात. नवीन खेळाचे आकर्षण असते. तसेच विमानविद्या त्यांना आत्मसात त्यांच्याकडनं केली जाते. नेपच्यून बघूया. चित्रा नक्षत्री नेपच्यून असता काय होतं बघा, गूढ विद्या त्यांना येते. वाद्य आणि वाद्यविद्या जी असते त्याचं आकर्षण त्यांना असतं. आत्मसात करण्याची त्यांची ती ओढ असते. या विद्या आकर्षित करणे किंवा आत्मसात करणे हे त्यांना खूप आवडतं. स्वभावातला तरलता, नेपच्यून म्हणजे कसं भावनावश होणे हा एक नेपच्यूनचा स्वभाव आहे. कलाकार होतात ही लोक, चित्रकार असतात. चित्रकारामध्ये सुद्धा अतिशय वेगवेगळ्या प्रकारची गूढ असलेली चित्रे ते काढत असतात. वागड्यामध्ये गूढता असते. सिनेमा म्हणलं तरी त्याच्यामध्ये काहीतरी गूढता आणतील. नाटक म्हणलं तरी त्याच्यामध्ये काहीतरी गूढ प्रकार त्याच्यात आणतील. अशी ही नेपच्यूनवाले लोक असतात. आणि तारवाद्य म्हणजे जे तारा असतात, स्वरमंडल ज्यांना म्हणतात, नंतर वीणा वाद्य, वीणेमध्ये सुद्धा अनंत प्रकार आहेत. अशी जी वाद्य आहेत त्या वाजवण्यामध्ये ते अतिशय तरबेज ही लोक असतात मध्ये. म्हणून चित्रा नक्षत्र हे अतिशय कलागुणी आणि आकर्षक असं हे असतं. आता आपण चित्रा नक्षत्राचे तारे बघूया. कन्या रास 27 अंश आणि 33 कला म्हणजे जेवढी कन्या रास, कन्या नवंश, चित्रा नक्षत्र द्वितीय चरणी हा जो ताराचा आपण पुढे वर्णन ऐकतो. फोरॅमन नावाचा एक तारा आहे. ह्या नावाचा शनी गुरुच्या गुणधर्माचा तारका समूह आहे. ह्या तारका समूहाच्या सानिध्यामुळे काही वेळा या नवमांशातील पापग्रहांच्या युता वा नवमांशातील पापग्रहांचे अंशात्मक कुयोगात असलेला पापग्रह अशुभ फलदायी ठरताना दिसतो. त्याप्रमाणे ह्या नवमांशी पीडित पापग्रह असतात. जलभय काय होतं, पापग्रह असतात तर त्रास होतो म्हणजे काय होतं तर जलभय होतं. पादरोग म्हणजे पायांना पूर्वी हत्ती रोग वगैरे असायचे, आता काय हत्ती रोग नाहीये, पण चिखल्या होणे किंवा आणखी पाय सुजणे बरेच काय काय रोग असतात निर्णयाच्या. ते आपण जेव्हा युट्यूबवर काही काही गोष्टी बघतो तेव्हा आपल्याला माहिती होतं की किती रोग किती प्रकारचे. म्हणजे परवाच मी युट्यूबवर इथे तर एका लहान मुलाचे पाय अक्षरशः असं लाकूड वगैरे तयार होतं, त्याच्या आतल्या सगळ्या ते स्नायू ते सुद्धा लाकडासारखे होतात. तर ह्या अशा 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 प्रकारच्या काही गोष्टी त्यांना भोगाव्या लागत असतील. नंतर पायात व्यंग होसणे हे तर आपल्याला माहिती आहे, ऍक्सिडेंटनी म्हणा किंवा पाय व्यंग असलेले व्यक्ती जन्माला येतात. उदररोग म्हणजे पोटाचे रोग होऊ शकतात. अपेंडिस पोटाच्या रोगापैकीचे हे आतड्यांचे विकार, नेत्र विकार, नेत्र दोषही निर्माण होतो. विकार वेगळा आणि दोषही वेगळे. आत्मघातकी वृत्ती त्यांची असते. नंतर मानसिक विकार होतात त्यांच्या ह्याच्यात. आणि त्यांनाही या अशा फोरॅमन नावाचा जो तारका समूह आहे तो जर तिथे असला तर हे आपल्याला अशी फळं त्यांच्यात अशी दिसू शकतात. आता दुसरा आणखी बघूया. कन्या रास पुढचा नवमांश हा 27 अंश झाला, हा 29 अंश 13 कला म्हणजेच कन्या रास कन्या नवमांश चित्रा नक्षत्रातलंच आहे. हा द्वितीय चरण. त्याच्या मागे आपण स्पायका ताराचं वर्णन केलेलं ते बघा. तर स्पायका अथवा अल्फा व्हर्जिनॅलिस म्हणजे चित्रा योगतारा हा या नावाचा अत्यंत तेजस्वी असा पहिल्या प्रतीचा शुक्र मंगळाच्या गुणधर्माचा हा तारा आहे.
तो कसा आहे बघा, तर कन्या रास 29° कला, कन्या नवमोशी चित्रा नक्षत्राच्या द्वितीय चरणी आर्चुरस किंवा अल्फाबुटीस या नावाचा सोनेरी पिवळ्या रंगाचा अत्यंत तेजस्वी असा पहिल्या प्रतीचा गुरु शुक्र बुधाच्या गुणधर्माचा हा तारा आहे. हे दोन्हीही तारे चित्रा नक्षत्र द्वितीय आणि तृतीय चरणाच्या संधीत बेचक्यात ते तारे असतात. त्या संधीत येत असल्याने ह्या आणि त्यांच्या सान्निध्यामुळे, त्या सान्निध्यामध्ये एखादा ग्रह जर असेल तर काय होतं बघा, तर त्यांच्या सान्निध्यामुळे कन्या रास कन्या नवमांश व तुला रास तुला नवमांश, कारण दोन्ही राशींच्या मध्ये आहे तो तारा. तर कन्या रास आणि तुला रास ह्याच्यामधले हे जे तुला कन्या नवमांश आणि तुला नवमांश हे दोन नवमांश वर्गोत्तम झालेले आहेत. वर्गोत्तम नवमांश आहे ते आणि फलित दृष्ट्या अतिशय बलवान झालेले आहेत. ह्या नवमांशी शुभग्रह व पापग्रह त्यांच्या कारकत्वामुळे अत्यंत प्रबलतेने फलदायी होताना आढळतात. हे नवमांश लग्न बिंदूवर जर समजा असलेच किंवा दशम बिंदूवर उदित असेल, ही रास कन्या आणि तुळ रास या दोन्ही बिंदूवर जर असता तर राजयोग कारक होऊ शकतो. भाग्योदय, अमर्यादित संपत्ती, लता मंगेशकर डोळ्यासमोर ठेवा, अमर्यादित संपत्ती, अमर्यादित सौख्य, मोठी प्रतिष्ठा, मोठा मान सन्मान आणि सार्वत्रिक यश अशी फळे तुम्हाला दिसतात. सरकारी नोकरी असेल तो मोठा अधिकारी होतो. योग, कीर्ती, संपत्ती लाभू शकते. रविचंद्र व गुरुयुक्त असतात. वरील फळे फार मोठ्या प्रमाणात असताना आपल्याला दिसतात. ललित साहित्य, काव्यकला, नृत्य, गायन म्हणजे अनेक जे आपण मला माहिती असेल या दोनच व्यक्ती मी सांगते, पण जे काही कलाक्षेत्री ह्या अनेक मोठ्या मोठ्या ज्या व्यक्ती होऊन झालेल्या आहेत अजूनही त्या कला आपली सादर करतात, तर त्या यांच्या सुद्धा या पत्रिकेमध्ये हे बघायला पाहिजे आपण. नृत्य, गायन इत्यादीमध्ये त्यांचे प्रावीण्य आणि अतिशय नावलौकिक होतो. धनप्राप्ती, प्रचंड धनप्राप्ती देणार आपण सारखे सामान्य मनुष्य विचारही करू शकणार नाही. हे दोन्हीही नवमांश कलोपासक, कलाभिरुची दर्शक अथवा कला प्रावीण्य दर्शक समजा. तसेच ह्या नवमांशी व्यक्ती अतिशय कामातूर असतात. योगपरायण नाही, सॉरी, भोगपरायण, योग नाही, भोगपरायण दर्शक असते. चैनी, विलासी, सुखी जीवन जगण्याकडे त्यांचा जास्तीत जास्त कल असतो. ह्या व्यक्ती अतिशय सुस्वरूप आणि आकर्षक, त्यांचं व्यक्तिमत्व आकर्षक असतं. आता लता मंगेशकर आपल्याला माहिती, त्या फार सुस्वरूप, त्यांचं गाणंच एवढं सुस्वरूप आहे की काय काय तुम्ही करताय बाकी त्या सुस्वरूपात, पण आकर्षक असतं. आणि कसं होतं की त्या बघा ना, लता मंगेशकर जर कुठल्या कार्यक्रमाला वगैरे बसले असतात, त्यांचं कोणाकडे लक्ष नसतं, पण त्यांच्या लगेच हळूहळू आवाज, तिकडे बसतात बरं का, लता मंगेशकर तिकडे बसतात बरं का, त्यांचं सगळं लक्ष असतं. ही आकर्षकता आहे त्यांच्या गुणांची, त्यांच्या गाण्यांची आकर्षकता आहे, ही सुंदरता त्यांच्यामध्ये आहे. तसेच नवमांशी, आणि हा अनुभव मी घेतलेला आहे, तसेच नवमांशी शुक्र आणि शुभग्रह युक्त असतात. नवमांशी शुक्र शुभग्रह युक्त असतात. व्यक्तीचा विवाहोत्तर सांपत्तिक उत्कर्ष चांगला होतो. वैवाहिक सहचर सधन आणि प्रतिष्ठित असतो. प्रेमविवाह होतोच किंवा द्विधार्या योगही होऊ शकतो. हेमा मालिनी आणि धर्मेंद्र आपण बघितलंच आहे की काय काय होऊ शकतं तुमच्या आयुष्यामध्ये. ह्या ताऱ्यांच्या योगे खालील गोष्टी प्रकर्षाने व्यावसायिक यश देऊ शकतात. तर काय काय व्यवसाय बघा, शुक्राच्या अंडर येणारे सगळे छान छान आहेत. तयार कपड्यांचा व्यापार, ते पण अगदी सुंदर सुंदर, ते आपल्या तारका जे मोठे मोठे फ्रॉक वगैरे काय काय जगे घालतात ते निरनिराळे त्यांचे वस्त्र, असा म्हणजे लोकांना आकर्षित करणारा आणि उच्च प्रतीचा, समाजामध्ये त्याला उच्च स्थान असते, अशा तयार कपड्यांचा व्यवसाय, फॅशन डिझायनिंग, सुगंधी द्रव्य, चित्रकला, छायाचित्रण, चलचित्रण, ड्रेपरी, सराफी व्यवसाय, वस्तू
सराफी म्हणजे वस्तू त्या, नंतर सिनेमा, नाट्यगृह, ज्वेलरी, फुले, सजावट, फळबागा फळबागा आणि हे सजावट वगैरेची प्रदर्शनं लावणे, त्या जमा करणे, किंवा कागदाच्या सुद्धा आपल्याला आपल्या हे तयार करणारी लोक आपल्याला माहिती असतात, हे सुद्धा ते करू शकतात. फळ विक्री, पर्यटन व्यवसाय, म्हणजे पर्यटन तर असतोच आणि फळ विक्री हे सुद्धा त्यांना ह्याच्यावर खूप बोलण्यासारखं आहे. पण आपण एवढंच ऐकूया. नौकानयन, नौकानयनातले तुम्ही एक एक खेळ तुम्ही बघतच असतात. विमान खाते, म्युझियम, मागे आपण बघितलं रंग, काच सामानाचा व्यापार यांच्याशी संबंध येऊन अमाप पैसा, अमाप प्रसिद्धी आणि अमाप यश असं या चित्रा नक्षत्रातल्या लोकांना मिळतं. आणि त्यातले त्यात हा जर स्पायका तारा असेल तर न भूतो न भविष्यती, हे आयुष्य तुमचं कित्येक आयुष्य तुमची ह्याच्यामध्ये तुम्हाला भरपूर समाधान मिळवून देणारं असं हे चित्रा नक्षत्र आहे. तर असे आपण चित्रा नक्षत्राच्या संबंधी काही महत्वाच्या गोष्टी बघितल्या. धन्यवाद. आपण पुढील नक्षत्र नंतर बघूया. धन्यवाद.